बुलढाण्यात शिंदे गटाच्या तालुका प्रमुखांशी संबंधित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या कथित जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला। खामगाव ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत 12 जणांवर गुन्हा दाखल करत 8 लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात शिंदे गटाच्या तालुका प्रमुखांशी संबंधित असल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करण्यात आली। शेलोडी शिवारातील एका शेतातील टीन शेडमध्ये एक्का बादशाह नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने मध्यरात्री छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी 8,43,860 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांच्या तक्रारीनुसार राजू बगे हा जुगार अड्डा चालवत असल्याचा आरोप असून तो घटनास्थळावरून पसार झाला। या प्रकरणात शिंदे गटाचे तालुका प्रमुख राजेंद्र बगे हे फरार असल्याची माहिती देण्यात आली आहे। पोलीस कर्मचारी योगेश कुवारे यांच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जुगार अड्डा नेमका कोणाच्या माध्यमातून आणि कोणाच्या आश्रयाने सुरू होता याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे। पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। शेलोडी शिवारामध्ये पोलिसांनी छापा टाकला। त्या छापा कारवाईमध्ये पोलीस स्टेशन खामगाव शहर, पोलीस स्टेशन शिवाजीनगर, त्याचबरोबर पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण येथील स्टाफ होता। त्या छाप्यामध्ये जवळपास आपल्याला 12 आरोपी हे जुगार खेळताना मिळून आले। त्यांच्याकडून आपण नगदी 22,700 रुपये, त्याचबरोबर जे इतर वाहने, मोबाईल असे मिळून जवळपास 8 लाख असा एकूण आपल्याला मुद्देमाल मिळून आलेला आहे। सदर अपराधमध्ये मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास करत आहोत। त्यानुसार अपराध क्रमांक 283/26 कलम 4(5) महाराष्ट्र जुगार अधिनियम प्रमाणे अपराध दाखल आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही तपास करत आहोत। एक फरार आरोपी तिथून पळून गेला। त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे विनोद जनार्दन जाधव आणि राजू बगे।